सौ देशपांडे, माझे मिस्टर श्री देशपांडे, हा माझा मुलगा शीतल देशपांडे. अमृतयोगमध्ये आम्ही 303 फ्लॅट नंबर घेतला आहे आणि आम्हाला फार अमृतयोगच वाटतोय, म्हणजे अगदी छानच वाटते आम्हाला. तर बाकीची माहिती तर मिळेलच आणि पण सुंदर वाटलं आम्हाला. कधी जावंसं झालं आहे आम्हाला तिकडे. तर प्रथमेश अमृतयोगमध्ये आणि तुमचा जो फ्लॅट आहे 303 त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या फ्लॅटमध्ये सोयीसुविधा दिल्या त्या आमच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या आहेत. म्हणजे इथे कस्टमर डिलाइटमेंट आहे आणि ज्या गोष्टी दिल्या आहेत क्वालिटी गोष्टी दिलेल्या आहेत. बेडरूममध्ये जे फ्लोरिंग आहे, बाकी टायलिंग आहे, कलर्स आहे आणि बाकी सगळं बिल्डिंगसुद्धा एक्सटर्नल व्ह्यूसुद्धा सॅटिस्फॅक्टरी आहे आणि इट इज व्हेरी नाईस. वी आर व्हेरी हॅपी अबाउट एंटायर प्रोजेक्ट. थँक्यू सर. प्रथमेश अमृतयोगमध्ये फ्लॅट नंबर 303 मध्ये घेताना तुम्ही काही अंतर्गत बदल सुचवले होते की तुम्हाला तुमच्या सोयीने कसे करून हवे आहेत, तर ते करून घेताना तुम्हाला प्रथमेश कन्स्ट्रक्शन्सकडून मिळालेलं सहकार्य कसं आहे? सहकार्य तर फुल सहकार्य म्हणून तर ते आता उभं राहिले सगळं. कारण आम्ही बरेच बदल सांगितले आणि मध्ये मध्ये आम्ही जवळ राहतो जात होतो, पण तिथलं तर अमित वगैरे होता, त्यांनी पण आम्हाला, अमित पवार, त्यांनी पण प्रत्येक वेळी बरेच वेळा आम्ही त्याला सांगितलं असं करतो सगळं, पण त्यांनी पण छान केलं. तुमचा गायडन्स असणारच, पण त्यांनी सुद्धा मुख्य म्हणजे आत्मजाचं हे होतं, पर्सनल कॉन्टॅक्ट असतात. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इम्प्लिमेंट झाल्या. तिथे कुठेही आम्हाला म्हणजे परसुएशन करावं लागलं नाही, पाठीमागे लावावं लागलं. मुख्य म्हणजे असं कुठे हिकअप नाही आला, तिथे थांबलं आणि डिसिजन मेकिंग वॉज फास्ट. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, म्हणून हे एक होमली फिलिंग आला आम्हाला. समाधानकारक सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी घडत गेल्या, तो आम्हाला पण कॉन्फिडन्स डेव्हलप होत गेला अजून. द बेस्ट पार्ट. थँक्यू. थँक्स. प्रथमेश अमृतयोगमध्ये फ्लॅट बुक करताना ते आतापर्यंत तुमचा प्रथमेश कन्स्ट्रक्शन विषयीचा अनुभव व्यक्त करा. तुम्ही जेव्हा भूमिपूजन केलं होतं त्या फंक्शनला मी होतो, तर त्या फंक्शनमध्ये त्या जी तुमची टीमवर्क होती, टीमचा अप्रोच पण प्रोएक्टिव्ह होता. त्यांनी इन्फॉर्मेशन चांगली दिली. चैतन्याचे वडील पर्सनली ते मुंबईचे आणि मी पण मुंबईचा, त्यामुळे असा पर्सनल टच झाला. त्यामुळे आम्हाला हे सगळं होमली ॲटमॉस्फिअर वाटलं आणि फॅमिली टच होता सगळ्यांचा. चैतन्य, आत्मजा, त्यांचे वडील आणि त्यांची पुरी टीम. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये कुठेही आम्हाला हिकअप वाटलं नाही. 6 महिने जे गव्हर्नमेंटचं बंद असताना सुद्धा प्रोजेक्ट डिसेंबरमध्ये प्रॉमिस केला, त्याप्रमाणे आम्हाला डिसेंबरमध्ये केली दिली, इनस्पाईट ऑफ ऑल दिस हार्डल्स. थँक्यू व्हेरी मच. टाईमली केलं.